जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आज जुलै 11 शुक्रवार असून पुन्हा एकदा जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे। यासोबतच जुलै महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाईल अशी माहिती मिळत आहे। आमदार आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितले आहे की जून महिन्याच्या सन्मान निधीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यांनी काल पुन्हा एकदा पोस्ट करून सांगितले की सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यांमध्ये आजपासून तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली आहे। ही माहिती त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार, तसेच तुम्हाला कोणत्या कारणांमुळे पैसे मिळत नाहीत याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। घरकुल योजनेबद्दलची एक मोठी अपडेट देखील तुम्हाला मिळेल। सध्या जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू असून अजूनही जवळपास 50% लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही। पण आनंदाची बातमी ही आहे की ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना लगेच जुलैचा हप्ता मिळेल। ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून आणि जुलैचे असे मिळून 3000 रुपये आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि पुढे जाता, कोणीही तुम्हाला अशी अपडेट सांगणार नाही, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला पैसे मिळाले का हे कमेंटमध्ये सांगा। स्वतः तटकरे यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना अशीच दमदार वाटचाल पुढेही करत राहील असा मला विश्वास आहे। जर तुम्हाला अजूनही मेसेज आलेला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला 2 तासांच्या आत मेसेज येऊ शकतो। त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच तुम्हाला हप्ता न मिळण्याची 7 ते 8 कारणे कोणती आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय बारकाईने आणि व्यवस्थित पहा, घाई करू नका, अन्यथा माहिती मिळणार नाही। आज जमा होणारे पैसे आणि मिळणारे मेसेज। आज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 2 प्रकारचे मेसेज येऊ शकतात। लक्षात घ्या, ही आनंदाची बातमी आहे। 1. जूनचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज। सरकारला माहित आहे की गेल्या महिन्यात उशीर झाला आहे, त्यामुळे ते याची भरपाई करत आहेत। 2. जुलैचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलैचा हप्ता देखील त्वरित मिळेल। आज पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अशा जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील? आज पोस्टाचे खाते, पोस्ट ऑफिस बँक, SBI, ॲक्सिस, ICICI, कोटक अशा जवळपास 8 ते 9 बँकांमध्ये तुम्हाला पैसे जमा झालेले दिसतील। घरकुल योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट। घरकुल योजनेची यादी देखील आता लवकरच प्रसिद्ध झाली आहे। यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता। जर अजून घरकुल योजनेचा फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून घ्या, कारण त्याची मुदत लवकरच संपणार आहे। घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फायनल लिस्टवर क्लिक करा। तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल। लाडकी बहीण फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तोच टाका, अन्यथा तुम्हाला माहिती मिळणार नाही। हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे। तुम्हाला अजूनही हप्ता न मिळण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत। तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेले असेल, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, तुमच्या कुटुंबातील कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असेल, तुम्ही एखाद्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, अशा जवळपास 5 ते 6 कारणांमुळे तुम्हाला या यादीतून बाहेर काढले गेले असेल। जर तुम्हाला याबद्दल खात्री करायची असेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागात जाऊन आपले सर्व कागदपत्रे घेऊन बोलू शकता। त्यांना सांगा की तुम्हाला अजूनही हप्ता मिळालेला नाही आणि त्याचे कारण काय आहे। तुम्ही त्यांना हे पटवून द्या की तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, तुम्ही इतर कोणताही लाभ घेत नाही आणि तुमच्याकडे 4 गाडी नाही। हे सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्हाला तिथे जावे लागेल। हे करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्हाला 2 तासांच्या आत मोबाईलवर मेसेज येतील। जर तुम्ही थेट महिला व बालविकास खात्यात गेलात तर कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। त्यांना सांगा की मला मागील 2-3 महिने किंवा मागील महिन्यात अजून हप्ता मिळालेला नाही, माझे कागदपत्रे तपासा, मी या योजनेसाठी सर्व बाजूने पात्र आहे, कृपया माझे नाव यादीत टाका आणि मला देखील हप्ता मिळावा। अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतील। हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे मिळाले का।